नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट कोळंबीचा रस्सा बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा ही कोळंबी घेतलेली आहे। अर्धा किलोपेक्षा जास्त आहे, अशी मोठी मोठी आहे बघा। अशा पद्धतीचं आहे। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या कोळंबीच्या रेसिपी आहेत, तर ही तुम्हाला मी झटपट दाखवते। कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं आणि चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा बघा लसूण आणि आलं कुटून घेतलेलं आहे। असं कुटून घ्यायचं म्हणजे चव छान येते आणि गॅस बारीक करायचा आणि ह्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं तेलामध्ये। बघा असा कलर आला पाहिजे, असं परतून घ्यायचं चांगलं। त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद, छोटा चमचा येतो आणि 1.5 चमचा आगरी मसाला। आगरी मसाल्याची पण मी रेसिपी टाकलेली आहे, ती पण तुम्ही बघा। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बघा किती मोठी मोठी अशी मस्त एकदम। आता हे याच्यामध्ये परतून घेऊया आपण या मसाल्यामध्ये। 2 मिनिटं बघा एकसारखा मी परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर 1 चमचा आणि जिरे धने पावडर 1 चमचा। आता हे हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हलवून घेऊया। हलवून घेतलेलं आहे बघा। ना आपण ह्याच्यामध्ये बघा खोबरं घातलंय, ना कांदा, ना टमाटर, काहीच घातलेलं नाही आपण। आता ह्यात पाणी टाकून घ्यायचं। आपल्याला रस्सा बनवायचे। तुम्ही ह्याच्यामध्ये 1 वांग टाकू शकता, 1 बटाटा टाकू शकता आणि गॅस आपला मीडियम आहे। आता हे मीडियम गॅसवर आपण ह्याला शिजवून देऊया। कालवण बघा चांगलं उकळलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बघा 1 चमचा सुक्कं खोबरं आणि त्याच्यामध्ये 2 आपल्या लाल मिरच्या मी अशा कुटलेल्या आहेत, त्याला 1.5 चमचा टाकायचं। सुक्कं खोबरं काय करायचं, गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आणि आपल्याकडे जी बी कोणती मिरची असेल, लाल मिरची, काश्मीरी मिरची वगैरे कोणती पण ती टाकायची। जर नसेल तर नुसतं खोबरं जरी तुम्ही भाजून जरी टाकलं तरी पण चालेल। तर मी अशा पद्धतीने बघा मी बनवून ठेवते भाजून। कधी कधी अशा झटपट रेसिपी असतात का नाही, त्यासाठी टाकायसाठी मस्त लागतं एकदम। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊया आणि हे एक आपल्याला बारीक गॅसवर 10 मिनिटं आपण चांगलं शिजवून देऊया। 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत बघा। मस्त असा रस्सा झालेला आहे आणि झटपट दाखवलेला आहे। ह्याच्यामध्ये बाकी कोणतं वाटण पिटण बी घालायची जरूर नाही आहे। तुम्हाला जर वाटणाच्या वगैरे रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर खूप सारे आहेत। ही तुम्ही ज्वारीची भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता, तांदळाची भाकरी भाताबरोबर एकदम मस्त असं थंडीच्या दिवसात असा रस्सा मस्त प्यायला बी छान लागतो। करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सोड्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम सोडे घेतलेले आहेत। अशा पद्धतीचे सोडे आहेत। सोड्यांची पण रेसिपी बघा मी टाकलेली आहे की कसे सोडे घ्यायचे, कसे ओळखायचे, त्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देते। आता ह्याच्यामध्ये बघा एक कडक गरम पाणी केलेलं आहे मी, हे आपण यात टाकून घेऊया। बघा कसं घाण पाणी निघतं मिठाचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं आणि कडक गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं जरा चांगलं तडतडून देऊया। कढीपत्ता, थोडीशी हळद आणि 2 कांदे बघा मीडियम आकाराचे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। आता कांदा आपण हा चांगला भाजून घेऊया। परतून घेतलंय बघा। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा बघा लसूण आणि आलं असं कुटून घेतलेलं आहे, म्हणजे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे। ही पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलंय बघा। तर अशा पद्धतीनं कांदा, लसूण, आलं असं चांगलं भाजून घ्यायचं बघा अशा पद्धतीत। आता ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचं टमाटर बघा एकदम बारीक कापून घेतलेलं आहे। बारीक कापल्यामुळे काय होतं, कालवण मिळून येतं चांगलं। कांदा, टमाटर जरा जास्त मसाले वगैरे पण लागत नाहीत। आता हे पण आपण मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। जे तुमच्याकडे मसाला असेल तो टाका। हे मी 2 चमचे टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ जरा कमी टाकायचं, कारण की सोड्यांना पण मीठ असतं। आपण जरी धुतलं ना तरी पण थोडं तरी मीठ त्याला असतंच। आता ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर, ह्याचे पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, अर्धा चमचा टाकलेला आहे। आता हे थोडंसं परतून घेऊया। सोडे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले, आपण गरम पाण्याने घातले होते, त्यानंतर बघा मी धुवून घेतलेलं असं सफेद पाणी निघस्तोवर चांगले चोळून धुवायचे। काय घाण वगैरे असेल तर मग निघून जाते। परतून झालेला आहे बघा हा मसाला अशा पद्धतीत झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे सोडे जे धुतले होते ना ते टाकून घेऊया। असे पिळायचे आणि टाकायचे। तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही तेलात पण परतू शकता बरं का। जेव्हा आपण कांदा भाजतो ना तर त्याच्या संग बी जरा परतले तरी चालतात, पण हे मी गरम पाण्याने स्वच्छ धुणार आहे आणि ह्या मसाल्यामध्ये 1 मिनिटभर मी आता हे चांगलं परतून घेणार आहे। गॅस आपला मीडियम आहे आणि ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया। 2 मिनिट बघा मी परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये कोकम टाकायचा, मिक्स करून घेऊया। कोकम थोडा पाण्यात भिजवून जरी टाकला तरी चालेल आणि असा बी टाकला तरी पण चालतो। ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी ओतणार आहे, कारण आपल्याला जेवढं शिजवायचं आहे ना तेवढं पाणी टाकायचं। गॅस आपला मीडियम आहे आणि आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। 15 मिनिटासाठी बघा झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं
झाकण काढूया. बघा ते सोड्याची सुक्की भाजी झालेली आहे. ही एकदम इतकं थोडंसं पाणी आहे, एवढं पाणी तरी पाहिजे सुक्या भाजीला. जर एकदम जर सुक्की पाहिजे असली तर ही आटवायचं, पण ही जर भाजी आता खाली उतरून ठेवली थंड झालं तर पूर्णपणे पाणी बघा हे सुक्क सुक्क होईल. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा सोड्याची सुक्की भाजी बनवा, एक नंबर चवीला लागतं. मला खूप साऱ्या कमेंट आलेल्या सोड्याची सुक्की भाजी बनवून दाखवा. तर अशा पद्धतीने बनवा. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.